नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवलेले आहेत गुलाबजामुन आणि हे गुलाबजामुन अगदी 5 मिनिटांमध्ये टम्म असे फुगलेले आहेत। तुम्ही बघू शकता, खूप मस्त असे नरम आपले गुलाबजामुन झालेले आहेत। आणि हे मी कशा पद्धतीने बनवलेले आहेत याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इथं मी गिट्स इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेला आहे आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे। आता अगोदर आपल्याला हे मिक्स दुधाने भिजवून घ्यायचं आहे आणि दूध हे रूम टेम्परेचरवरच घ्यायचं, गरम दूध अजिबात घ्यायचं नाही। आणि यामध्ये आता अगदी थोडं दूध घालून मी याचा मऊसूद असा गोळा तयार करून घेणार आहे। आता मस्त असा आपला मऊसूद गोळा तयार झालेला आहे आणि अर्धी वाटी दूधच इथं आपल्याला हे सारण भिजवण्यासाठी लागलेलं आहे। आता आपल्याला सर्वात अगोदर पाक बनवायला ठेवायचा आहे। त्यासाठी मी इथं 1 तांब्याभर पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 2 ग्लास इथं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि 600 ग्राम इथे मी साखर घेतलेली आहे। आता ही साखर आपल्याला या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। साखरचे प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता अगोदर अशा छोट्या पातेल्यामध्ये आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे। आता पूर्ण साखर ही विरघळलेली आहे। आता आपल्याला हा पाक गाळून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा बाजारातून साखर विकत आणतो तेव्हा त्यामध्ये थोडंफार काही ना काही बारीक असं कचरं राहतच असतं, म्हणून मी हा नेहमीच असा पाक गाळून घेत असते। आता हा आपल्याला पाक बनवायला ठेवायचा आहे। आता पाकाला उकळी आल्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालायची, केसर घालायचं आणि हा पाक आता 5 मिनिट आपल्याला उकळी आणून घ्यायचा आहे। तो आता मी साईडने ठेवणार आहे, साईडच्या गॅसवरती, आणि या गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालणार आहे। आता तेलही गरम होत आहे आणि पाकही आपला बनत आहे, तोपर्यंत आपण गुलाबजामुन बनवून घेऊया। आता हाताला अगदी थोडं तूप लावून मी इथं मस्त असे गुलाबजामुन बनवून घेणार आहे। असं तूप हाताला लावल्याने गुलाबजामुनला एकही क्रॅक पडत नाही। आता आपला पाकही तयार झालेला आहे आणि तेलही गरम झालेलं आहे। इथं अर्ध्या सारणाचे मी गुलाबजामुन बनवलेले आहेत आणि आता सर्वात अगोदर आपल्याला हे गुलाबजामुन मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत। असा लालसर रंग येईपर्यंत हे आपल्याला मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत। आता मस्त असा लालसर रंग आपल्या गुलाबजामुनला येत आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता खूप मस्त असा रंग आलेला आहे। आता आपल्याला हे काढून लगेचच पाकामध्ये घालायचे आहेत आणि दुसरीकडे इकडे गुलाबजामुन बनवायला घ्यायचे आहे। आणि 5 ते 6 गुलाबजामुन तयार झाल्यानंतर आपल्याला हे कढईमध्ये घालायचे आहे आणि लगेच दुसरे बनवायला घ्यायचे आहे। आता आपले कढईमधले गुलाबजामुन तळल्या जाणार आहेत, तोपर्यंत आपल्याला इथं दुसरे गुलाबजामुन म्हणजे 5 ते 6 गुलाबजामुन इथं बनवून घ्यायचे आहेत। आणि आता हे गुलाबजामुन लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। कढईमधले गुलाबजामुन तयार होईपर्यंत आपल्याला इथं 5 ते 6 गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत। आता हे तयार झालेले आहेत, हे लगेच काढायचे आणि पाकामध्ये घालायचे आणि जे आपण बनवून घेतलेले आहे ते सुद्धा कढईमध्ये घालायचे। मध्ये मध्ये आपल्याला गुलाबजामुन हे हलवत राहायचे आहे। आता ते काढून मी लगेच पाकात घातलेले आहे आणि दुसरे गुलाबजामुन इथं मी कढईमध्ये घालणार आहे आणि अगदी 5च मिनिटं आपल्याला गुलाबजामुन टाकायला झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले गुलाबजामुन भिजलेले आहेत। एक गुलाबजामुन मी इथं तुम्हाला काढून दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता खूप आतपर्यंत असा पाक आपला गेलेला आहे आणि मस्त असा आपला गुलाबजामुन टम्म फुगलेला आहे। आणि अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेले आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।